सर्व पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलेलो आहे। हो लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता एक सोबत 4,500 ते 6,000 रुपयाचा जो अनुदान आहे किंवा जी आर्थिक मदत आहे तर ती लाडकी बहीण योजनेअंतर्गत केली जाणार आहे। हो, मी असं का म्हणतोय, कारण बऱ्याच लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळाला नव्हता। त्यांनी आपली ई-केवायसी चुकीची केली होती आणि त्यांना आता नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी सुद्धा मिडल आलेला आहे। त्यामुळे त्यांना 4 महिन्याचे पैसे एक सोबत हे मिळू शकतात। म्हणून ही रक्कम 6,000 रुपये पर्यंत त्यांना डायरेक्टली त्यांच्या बँक अकाउंटवर क्रेडिट होऊ शकते। त्यातच ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळाला होता त्यांनाही 3,000 रुपयाची रक्कम ही मिळू शकते। कारण सरकारने सांगितलं होतं की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तर तो प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होईल। म्हणून जानेवारी संपलाय आणि आता फेब्रुवारीची तुमची 16 तारीख आलेली आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे एकूण 4 हप्ते त्या लाडक्या बहिणींना भेटू शकतात ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा मिळाला नव्हता। म्हणून ही महत्त्वपूर्ण अपडेट सर्व पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची। तसेच जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता त्या लाडक्या बहिणींना दिला जाणार आहे। तसेच जे रेग्युलर लाभार्थी असतील तर त्यांना जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता हा दिला जाणार आहे। म्हणून त्यांना डायरेक्ट एकूण 3,000 रुपयाची जी आर्थिक मदत आहे तर ती लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यावर होताना आपल्याला दिसू शकते। ज्या लाडक्या बहिणीने अद्यापही आपली ई-केवायसी दुरुस्ती केली नाही तर पोर्टलवर जाऊन आपली ई-केवायसी दुरुस्ती करून घ्या आणि लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन समाविष्ट होण्याचं ही संधी सोडू नका लाडक्या बहिणींसाठी। आणि ही बातमी लाडक्या बहिणींसाठी दिलासा देणारी आहे, कारण तुमचं ई-केवायसी पूर्ण झालं असेल तर तुमचे रखडलेले हप्ते एकत्रित मिळणार आहेत। लवकरच लाडकीच्या खात्यामध्ये 4.5 ते 6,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। पाहुयात एक खास रिपोर्ट। लाडकीच्या खात्यात 6,000 येणार। रखडलेले हप्ते एकत्र मिळणार। ई-केवायसी दुरुस्तीसाठी 31 मार्च पर्यंत मुदत। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज।